वरून कुरकुरीत, आतून अगदी मऊ, छान असे आपण आज साबुदाणे वडे बनवणार आहोत. खूपच छान आणि सुंदर अशा परफेक्ट साबुदाणे वड्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत, अगदी पूर्ण भिजवून घेतलेले आहेत रात्रभर, किंवा तुम्ही 4 ते 5 तासही भिजवून घेऊ शकता. त्यानंतर उकडलेला बटाटा, भाजलेले शेंगदाणे, जिरं आणि हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ. पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेणार आहोत भाजलेले. त्यानंतर जिरं थोडासा, अगदी पाव चमचा. त्यानंतर हिरवी मिरची. हिरवी मिरची आपण आपल्या आवडीनुसार जेवढं तिखट लागतं त्याप्रमाणे घेऊ शकतो. आणि साबुदाणे भिजवलेले त्यातील अर्धे किंवा अर्ध्यापेक्षा कमी घ्यायचे आणि हे मिक्सरला आपण चालू बंद करत 2-3 वेळा फिरवायचे. दोन ते 3 वेळा फिरून हे पहा असे झालेले आहेत. आता आपण बटाटे किसून घेणार आहोत. तुम्ही हे बटाटे स्मॅशरने मॅश करून सुद्धा घेऊ शकता. मी किसून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलेला साबुदाणा, शेंगदाणा हे मिक्स करणार आहोत आणि उरलेला साबुदाणाही घालून घेणार आहोत. हे छान मिक्स करताना यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि याचा छान गोळा करून घ्यायचा आहे. मस्त असा आपला गोळा तयार आहे. हे मिक्स करताना थोडं मळून घ्यायचंय, त्यामुळे आपले वडे छान होतात. आणि या पद्धतीने आपण वडे तयार करून घ्यायचे. छान असे आपले साबुदाणे वडे आपण मोठे किंवा बारीक नाही, मध्यम साईजचे बनवून घेतलेले आहेत. ते तळल्यानंतर मोठे होतात, त्यामुळे थोडी कमी साईज ठेवायची. आता आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता वडे तळून घेणार आहोत. वडे छान एका बाजूने सोनेरी झाले की ते पलटी करायचे. दोन्ही बाजूने आपले वडे छान तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने साबुदाणे वडे बनवून पहा. तुम्ही पाहू शकता खूपच छान असे वडे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.